समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. मी राहणारी वराडे, जिल्हा सातारा, तालुका कराड. गाव माझं वराडे आहे. तासवडे टोल नाक्याच्या तिथे माझी जमीन आहे आणि ह्यांनी एकदा सोडून 3 वेळा आमची जमीनचा व्यवहार केलेला आहे. 4 वेळा. किती जागा द्यायची? थोडी थोडी करून सगळे आमची जागा घेतली. आता आम्ही करायचं काय? 6-6, 7-7 गुंठ रान राहिलंय. काय त्याच्यामध्ये आम्ही पिकवायचं? भात पिकवायचा, गहू पिकवायचं, काय करणार आम्ही? काय करायचं काय 6 गुंठ्यामध्ये? आमच्या समस्या एवढ्याच आहेत की ह्यांनी एकदा सोडून 4 वेळा आमची जमीन घेतलेली आहे आणि आता आम्हाला जवळजवळ 10 ते 12 गुंठ रान राहिलं आहे. गव्हर्नमेंटचाच रूल आहे की 1.5 एकरच्या खाली जमीन असली तर तुम्हाला देऊ शकतो. बरं, शिवाय आमची मुलं शिकले सवरलेले आहे, त्यांना जॉब नाही, आमच्याकडे काय नोकऱ्या धंदा नाही. परत आमची पाईपलाईनचे पैसे मिळाले नाही. दुसरी गोष्ट, विहिरीचे पैसे मिळाले नाही, आमचे झाडाचे पैसे मिळाले नाही. माझी 2 संडास आहेत त्याचे पैसे मिळाले नाही. ह्यांनी फक्त शेडचे आणि घर, माझं जे काही राहण्याचं घर होतं ते तोडलं, त्याचे पैसे दिल्यात आणि ते पण आम्हाला 80,000 रुपये गुंठ्यानी पैसे दिले, त्याचे 3 पट केले. मग आता आम्ही स्वतः 1 गुंठ जागा घ्यायचं म्हटलं घर बांधायला तर 15 लाख रुपये गुंठा आहे. आता आम्ही करायचं काय? माझ्या मुलांना मी काय खायला घालू? आमचं मोठं कुटुंब आहे, आम्ही काय करणार? आता तेवढ्या शेती पिकून सुद्धा आमचं सगळ्यांचं भागणार आहे का? आता मोबदला आम्हाला पैसे तर दिले त्यांनी, पण आता तेव्हा आम्ही त्यांना विचारायला गेलो की तुम्ही एवढे कमी पैसे कसे दिले? तेव्हा ते म्हणाले हे पैसे तुम्ही घ्या आणि नंतर काय असेल ते तुम्ही कोर्टात जावा. कोर्टात जायला आमच्याकडे पैसे तर पाहिजे. आता जे काय पैसे होते ते ह्यांनी आमचं राहतं घर तोडलं, त्याचं मी घर बांधलं. मग आता माझ्याकडे तर पैसे नाही, मी कोर्टामध्ये जाऊन कुठून पैसे घालू? आम्ही स्वतःला विकायचं का जीव द्यायचा? मग जगायचं की नाही? आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं की नाही? बाहेरच्या गोव्याला आणि मुंबईसाठीला तुम्ही जे काय चांगले भाव दिल्यात ते भाव आम्हाला द्या. आम्ही शेतकरी असलो तरी पण आम्हाला काय हाय का नाही पोटपाणी? दुसरी गोष्ट की पॅराकिट लावणार आहेत आमच्या दारामधनं. मग पॅराकिट लावल्यानंतर ह्यांची पुढे दुकानं येणार, रोड येणार. आमच्या पोटापाण्यासाठी, साधं कमवण्यासाठी तरी यांनी आम्हाला जागा ठेवली पाहिजे ना. आमची निदान 1-1 दुकान तरी लागता येईल. ती दुकानं आम्हाला पाहिजे. दुकानासाठी यांनी आम्हाला जागा ठेवावी आणि आमचा आमच्या दाराच्या समोर पॅराकिट नाही पाहिजे. गिरायक आमच्याकडे आली पाहिजे, मोकळा रस्ता पाहिजे. आमचा रस्ता आम्ही 10 फूट ठेवलाय, तो नाही, पूर्ण आम्ही दुकानं लावणार. आमची अशी पट्टी आहे, आम्हाला मोकळं पाहिजे. पॅराकिट आहे तिथे लोक येणं जाणं, कारण आम्ही दुकानं केली तर रस्ताच नसला तर कशी येतील? ते आम्हाला पॅराकिट नको आहे. आम्हाला आमच्या दुकानासाठी जागा आणि मोकळी जागा पाहिजे. अधिकाऱ्यांची गाठभेट घेतली का या संदर्भात? नाही, आमचं संघटना आहे ना ही शिवमहाची. अधिकाऱ्यांची या संदर्भात हा, मी त्यांना 4 वेळा लेटर हे दिल्यात माझे, पण त्यांनी नुसतं पत्र व्यवहार केलाय. आम्ही बाकी काय त्याच्यामध्ये हे नाही केलं. त्यांनी फक्त पत्र व्यवहार केलाय आणि आम्हाला डायरेक्ट पत्रातून सांगतात तुमच्या काय मागण्या असेल ते कोर्टात जावा. कोर्टात मग तुम्ही द्या आम्हाला कोर्टात पैसे खर्च करायला. आम्ही कुठून आणायचे? आम्ही काय स्वतःला विकायचं का? आमच्या मुलांना नोकरी धंदा नाही. आम्ही आज कमवतो, उद्या संपतं. मग आम्ही तिकडे कुठून पैसे घालणार आहे? कोर्टामध्ये कोर्ट कचेऱ्या करायला आमच्याकडे मेहरबानी करून आमच्याकडे पैसे नाही आहेत. म्हणून तुम्ही आम्हाला योग्य मोबदला द्या, आम्हाला तिथे दुकान द्या, निदान आम्हाला बी समाधान वाटेल. रोड तुम्ही सगळ्यांसाठी केलाय, पब्लिकसाठी केलाय, बरोबर आहे. त्याचा टोल नाका तुम्ही घेता. आमची एखादी गाडी पास झाली तर आमच्याकडनं टोल घेतात की मुंबईची गाडी ह्याची आहे, त्या टोलचा आम्हाला फायदा नाही. माझ्या दारातनं माझ्या बिल्डिंगच्या खाली असं टावर गेलंय, त्या टावर गेलंय ते पूर्ण आता काय तुटलं बिटलं तर आमच्या घरावर पडणार. त्याचं पण त्याचं बिल तुम्ही आमच्याकडनं पाहिजे तसं घेताय. आम्हाला काय सुविधा दिली? लाईटीचं टावर गेलं तर आमच्या त्या बिल्डिंग मी बांधलंय घर तिथून. तुम्हाला न्याय नाही मिळाला? आम्ही न्याय नाही मिळाला
तर काहीतरी आम्ही खाऊन पत्र व्यवहार करणार, ह्यांना एक लेटर पाठवणार मी तिकडून आणि काहीतरी खाऊन आम्ही जीव देऊ. कारण हे काय ह्यांचे उद्या पोलीसवाले आले, परत ह्यांचे काय यांचे अधिकारी आले, आम्हाला मारून आणून हाकलवणार, आमची जागा घेणार. जेव्हा असं होईल तेव्हा आम्ही काही नाही, मी एक पत्र व्यवहार करणार, इकडे पत्र टाकणार पोस्टामध्ये आणि स्वतः मी काहीतरी खाऊन घेणार. कारण माझ्या मुलांना मी आज एवढं शिक्षण केलंय, महाबळेश्वरमध्ये मी रक्ताचं पाणी करून शिकवलंय माझा नवरा नसताना. मग आज मला जर न्याय नाही मिळाला तर मी तेच करणार, बाकी काय नाही करू शकत. आणि मी जर माझ्या जीवाला मी काय करून घेतलं तर ह्याची जबाबदारी सरकारवरतीच राहणार, हे चर्चांवरती राहणार आहे. तर आम्हाला पर्याय नाही. आम्ही पोलिसांबरोबर आम्ही भांडण करायला आलो नाही, आम्ही शांतपणे न्याय मिळवायला आलो. तर आम्ही भांडण करणार, आम्हाला मारहाण केली, आम्ही मार खाणार, सगळं करणार, पण जाऊन आम्ही काहीतरी जीवाचं करणार आणि पत्र व्यवहार करून मी पोस्टात टाकून येणार. मग त्याची जबाबदारी नंतर माझ्या जीवाला काय झालं तर तुम्ही बघायचं आणि माझ्या मुलांना तुम्ही सांभाळा. मग शिवराज संघटना महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पवार ह्यांच्या मध्येतून मी आज कराड तालुकाची अध्यक्ष आहे, म्हणून आम्ही त्यांच्यातर्फे हे असं निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही त्यांचं जिल्हा अधिकाऱ्याच्या इथं आम्ही धरणी आंदोलन केलेलं आहे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.